आजी मोबाईल नाही देत, मम्मी मोबाईल नाही देत, काका मोबाईल नाही देत. माझा पप्पा हेच त्यांचं रान साथीच. घरात आहे ना तर मी आहे ना सगळं नेट संपून टाकते. सारखं आल्यावर माझा मोबाईल घेऊन बसते आणि सगळं नेट संपून टाकते. काय बघायलाच भेटत नाही. मी तुला मोबाईल अजिबात देत नसते. तू सगळं मोबाईल मधलं नेट संपवती, चार्जिंग संपवती. सारखा मोबाईल घेते तू माझा आणि फोडती पण. माझा मोबाईल मागायचा नाही तू. बरं झालं गेली. सारखा माझा मोबाईल घेऊन बसती, नेट संपून टाकते. ती चार्जिंग तर कसलीच ठेवत नाही आणि रागाला गेली की मोबाईलच फोडून टाकते. सारखा आपटून आपटून मोबाईल पण तिनं चांगला ठेवला नाही. गेली असं काकापाशीच मोबाईल मागायला. नाही तर आजीचा घेऊन बसन. दुसरं काय करते, दिवसभर ती मोबाईलच घेऊन बसती. मला तर 2 मिनिटं पण मोबाईल देत नाही. जरा घेतला मोबाईल तर लगेच घेऊन पळती. आता इथून पुढे देतच नसते तिला मोबाईल. असंच तिला करणार. मला तर जरा पण बघायला भेटत नाही तिच्यामुळं. आता पप्पाला आल्यावर सांगून की मम्मी मोबाईल नाही देत म्हणून, तेवढंच येते तिला. आता जाऊ दे, पप्पाला पण तिला सांगते अजिबात तिला मोबाईल द्यायचा नाही. खेळत तर नाही अजिबात, काय नाही. मोबाईल तर पाहिजे ना, तर टीव्ही तर पाहिजे. आणि माझ्या मोबाईलची तर काही चवच ठेवली नाही. सगळं कसा झाला पूर्ण मोबाईल माझा. आताच नवीन हे कवरती आणलंय, सगळं खराब करून टाकती. आता तर देणारच नाही अजिबात मोबाईल. बरं झालं गेली आतमध्ये. ही पोरगी लय ताप देते मला. येईल आता मला मोबाईल मागायला. हे मी देत नसतो तुला मोबाईल. जा नाही देत म्हणजे काय तुला नाही देत. जा तुझ्या आजीकडे जा, तिला मोबाईल माग पण. मी देत नाही म्हणजे कळते ना तुला. आजी मोबाईल नाही देत, मम्मी मोबाईल नाही देत, काका मोबाईल नाही देत. माझा पप्पा हेच त्यांचं रान साथीच. ए उडीत ना, मी काय तुला मोबाईल देत नसतो. ही काय मोबाईल तुझ्या बापाने घेऊन दिलाय मला, काय नाही घेऊन दिलाय. उडीत ना, जा. कुणाला नाव सांगाय त्याला नाव सांग. पण जायत ना लवकर, बोलायला कळत नाही तुला. कसली पोरगी चापट मारून गेली.